रामकृष्ण हरी मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तर मित्रांनो, आज आपण जाणार होतो शिवाचा फेरा काढण्यासाठी एकूडपाचूड या ठिकाणी. बैल जरा बरेच दिवस आरामावर असल्यामुळे आपण त्याचा फेरा वगैरे घेतला नव्हता. आपला माझ्या मित्राचा बैल आहे मित्रांनो, कारण की तो बरेच दिवस आरामावर होता. मग मित्र बोलला आपल्याला आज त्याचा फेरा घ्यायला जायचंय, चल बाबा. मग काय मी झालो मैदानाकडे रवाना. आपल्याला काय मैदानात हाणायचं होतं, त्याच्यामुळे आपण आज एका टॉपच्या नंदी सोबत फेरा होता शिवाचा. कारण की मित्रांनो, दिसायला हायब्रिड आहे पण पळायला लय मोकार आहे बरं का. कारण की त्यानं या सीझनला सलग 30 बिनजोड गाजवल्या आणि मित्रांनो टॉप टॉपच्या गाड्या पाडल्या. कारण की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. कारण की हत्यार सुद्धा मित्रांनो टॉपचं आहे. कारण की पळायला सुद्धा एक नंबर गती आहे. कोणता बैल असून द्या, दोन टाकच काम करतो म्हणजे करतो. मैदानात सुद्धा बैल पुरत नाही, त्याच्यामुळे गाडी दोन एक नंबरलाच उतरते. मग काय आम्ही आलो मैदानात. मैदानात जात असताना आम्हाला दिसला एक फेरा. मग काय घेतला व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवतो पहा कशी गती आहे. काय आपण गाडीहूनच फेराच काम केलं. मग काय पुढे आलो थोडं, हे बांधलं होतं साईडला बारीक बारीक वासरा एक मोठा बैल. मग काय आपण पट्टी वगैरे एक व्हिडिओ वगैरे घेतला. मग काय आलो, गाडीतून बैल उतरलाय. आता तुम्ही उतरताना बघा कशी स्टाईल ना कशी कुदी मारून उतरतो. हे बघा मारली एकदम जम. मग काय डॉनला खाली आता ते म्हणे आपण थांब म्हणे थोडे पट्टे वगैरे दाखवून आणू म्हणे त्याला. मग बांधून टाकू. मग काय त्यांचं थांबले थोडं वगैरे 5 मिनिटं थांबलो आम्ही तिथं. मग थोडं बैलगाडीतून उतरला 2 मिनिटात थोडं थांबलो तिथं. मग काय आता आम्हाला तिथं चालू होते एक पलीकडे छेकडी येत कारण की त्यांचा सुद्धा फेरा होता. मित्रच होते, मित्र नव्हते आपले. मग काय यांना म्हणलं "हो, चला भाऊ एकदा पट्टी गिट्टी दाखवून आणू मग त्याला थोडा आराम देऊ मग तोवर पैरे करीन मग फेरा गिरा आणू आपण. मग काय ते चला बरं बाबा जाऊ म्हणे बाबा आपण एकदा पट्टी वगैरे दाखवून आणू. पहा मग कसं आहे फिटनेस मध्ये डॉन शिवा डॉन. दिसायला अपडेट आहे पण दिसणार जायचं नाही मित्रांनो, कारण की गच्ची तुम्ही व्हिडिओ तुम्हाला दाखवलं तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. मग याला म्हणलं चला भाऊ एकदा त्याला आणू पट्टी दाखवून. मग काय याला देवरला आता त्याच्या कासरा. मग काय निघले पुढं. चालला मग खाली आम्ही शिवा पट्टी दाखवण्यासाठी घेऊन ये पायांची छेगडी. मग काय पहा ये काय सांगा बाबा तुम्हाला, लई ड्रायव्हर आहे आमचा कार्तिक ड्रायव्हर. काय यांना म्हणलं घ्या लवकर खाली पट्टी दाखवण्यासाठी. मग काय खालू पट्टी दाखल घेऊन गेले. काय येत डायरेक्ट त्याला दामटीतच घेऊन आला. त्यांना मला थांबा भाऊ आणखी त्याचा फेरा काढायचा आपल्याला. आताच कुठं दामटीचा. मग ते काय त्यांना म्हणलं बाबा दमादमन घेऊन या म्हणलं त्याला, मी तुमचा पुढून व्हिडिओ घेतो म्हणलं. मग काय ते आले पुढं खालून माझं दमादमन घेऊन. पण त्यांना म्हणलं तुम्ही या पट्टीवर दाखली त्याला पट्टी आणि आपल्याला तर त्या पट्टीवर बैल आणायचा. मग त्याने इकडेच बैल दाखले या पट्टीवर. कारण की मित्रांनो या पट्टीवरच त्यांना सलग 35 बिनजोड गाजवल्या होत्या. ज्यादा गाजवल्या असतील पण कम नाही मित्रांनो. कारण की तुम्हाला आता त्याचा पेराचा व्हिडिओ सुद्धा दाखवणार, ते कसं पळतं तुम्ही नक्की सांगा कमेंट मध्ये. कारण की आज त्याच्यासोबत आपण एकदम टॉपचा पायरा घातलेला होता त्याला. कारण की मित्रांनो प्रत्येक पेऱ्याला किंवा बिनजोडला प्रत्येक मैदानामध्ये बैल पुरत नाही. कारण की मित्रांनो वासराला गतीलाही आहे. कारण की टॉप टॉपचे पैरे सुद्धा लोक देत नाही मित्रांनो, कारण की असंच आहे तसंच आहे. त्याच्यामुळे आपण जे 2 नंबरातले बैल घेऊन बिनजोड असो किंवा बारीक बारीक वासरा सोबत सुद्धा बिनजोड केलेला आहे मित्रांनो. कारण की बिनजोडला सुद्धा मग काय आणलं म्हणलं चला बांधून टाकला शिवा. मग या पाय एक शिंगी आणि पुढे शिंग धडकलं काय मी त्यानं मोडून टाकेल एक शिंग. हा एक शिंगे सुद्धा मित्रांनो लय गती. मग यांना काय म्हणलं बघूया आपण घ्या एकदा पैरे करी आलता. मग त्यांनी छकडी गिकडी आणली. त्यांना म्हणलं भाऊ घ्या एकदा छकडी हटून घेऊन तानाचा फेऱ्या काढून जाऊ घरी. मग काय आहे ना मग आला ड्रायव्हरनं मग काय लागली छकडी गिकडी एकटाला. मग ड्रायव्हर बी लय मोकर गाडी आणतो बरं का ड्रायव्हर. ड्रायव्हर म्हणे भाऊ मी एकदा छकडी हटून घेतो म्हणे सरकार सगळे बाजूला येऊन. मग काय ड्रायव्हरचं काम चालू होतं छकडी येते नाही. कारण की मित्रांनो ड्रायव्हर बी बरेच टॉप टॉपच्या गाडी आणतो बरं का. कारण की मित्रांनो मग काय ड्रायव्हर घेत होता छकडी येटून. मग आता इथं मालकाचं बोलणं चालू होतं. मग मालक म्हणे असं तसं या मालकाचा बैल घातलेला होता बरं का. मग काय चाललं खाली बैल घेऊन त्या पट्टीवर नवीन पट्टीवर फेरे काढवण्यासाठी बैल घेऊन जाणार होतो मित्रांनो. आम्ही खाली जात असताना मग हे दोन दिसले. मग यांचा व्हिडिओ घेतला. मग यायनं नवीन पट्टीवर बैल नेला पहा मित्रांनो. हा बैल घातलेला आहे शिवा सोबत. याचं नाव आहे लखन. कारण की मित्रांनो बरेचसे टॉप टॉपच्या मैदानामध्ये पोहतो बरं का, कंटिन्यू गुलालात राहणारा असा लखन. लखनचा आणि आज शिवाचा फेरा होता. कारण की मित्रांनो मालकाचे एकदम हातावर आहे. कारण की लखन बी बराचसा टॉपचा बैल आहे. फिटनेस तर तुम्ही बघू शकता कशी मालक काळजी घेतो. असा फिटनेस मध्ये बैल लागवतो एकदम अंगावर तंदुरुस्त बनेल आहे मित्रांनो. खाय प्यायची कमी नाही.
कारण की टॉपची वस्तू. मग काय त्यांना दिला व फेरा सोडून, जोडून गाडी सोडली. एक गाडी काय यांच्या अंगावर येणार होती, पण पलीकडे जाऊन ती बाहेर गेली. मग काय तुम्ही बघू शकता शिवा आणि लखनचा कसा फेरा पळतो. तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा शिवा कसा पळतो. तुम्हाला नक्की सांगितलं मित्रांनो, कोणताही बैल असून द्या, शिवा त्याला तोंड टाकतो म्हणजे टाकतो. कारण की दिसायला हाबरेट पण पळायला कसा आहे तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. कसा पळाला, मग फेरा कसा निघाला नक्की कमेंट मध्ये सांगा. कारण की दोन्ही बैल मित्रांनो, आज त्याला पहिल्यांदा टॉपचा बैल भेटला. मग ये ना काय म्हणलो, चला बघूया सोडून जाऊ तिकडे वर आपण. मग ये ना काय छेगडी बिगडी गळ्यातून काढली. मग 2 मिनिटं थांबली, तर मग त्यांना म्हणलं चला आपण तिथं वर बांधून टाकू म्हणलं. त्यांचं चालू होतं फेरा कसा निघाला कसा नाही. मग फेरा काय एक नंबर तर निघाला होता मित्रांनो. त्यांचं चालू आहे आता डिस्कशन, मैदानात थांबायचं का नाही. मग त्यांना म्हणलं चला बा आपण याला वर नेऊन बांधून टाकू. मग घेतला मी हातात, त्याला म्हणलं चाल रे भाऊ तू आता वर घेऊन. कारण की फेरायला तर एक नंबर पळाला म्हणलं तो आज. कारण की मित्रांनो आज पहिल्यांदा टॉपचा पायऱ्या झाला, आणि त्या पहिल्यांदा टॉपच्या पायऱ्यामध्ये सुंदर असं फेरा कसा निघाला तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि आमचा शिवा आज कसा पळाला, मित्राचा शिवा कसा पळाला तुम्ही नक्की कमेंट मध्ये कळवा. आणि गती गिती कशी लावली नक्की सांगा मित्रांनो. आज सुद्धा शिवा आणखीन मित्रांनो बिनजोड मध्ये तो एका दिवसात 2-2 3-3 बिनजोड गाजवतो असा शिवा. धन्यवाद मित्रांनो, भेटू नवीन ब्लॉग मध्ये.